शरद पवारांचा पंतप्रधान होण्याचा चान्स घालवला तो म्हणजे तेलगू बिडाने. आणि हा तेलगू बिडा काय होता हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. साल होतं 1991चं. राजीव गांधींच्या निधनानंतर काँग्रेस बहुमताने सत्तेत आली, पण पंतप्रधान कोण होणार हा मोठा प्रश्न होता. अशातच वेगवेगळी नावे समोर येत होती. काँग्रेस पक्षांतर्गत ज्याला बहुमत मिळेल तो पंतप्रधान अशी लोकशाही पद्धत आखण्यात आली. त्यावेळी शरद पवारांनी देखील शड्डू ठोकला होता, जो पवारांचा पहिला आणि शेवटचा पंतप्रधान होण्याचा चान्स होता. त्यामुळे पवार देखील त्याच ताकदीने मैदानात उतरले होते. तेव्हा दक्षिणेच्या खासदारांची संख्या जास्त होती, विंध्याच्या अलीकडचे, म्हणून शरद पवारांना दक्षिणेच्या खासदारांचा एक गट्टा पाठिंबा मिळणार होता. आणि त्यामुळे शरद पवारांना शह देण्यासाठी उत्तरेतील खासदारांकडून डावपेच आखण्यास सुरुवात झाली. ज्या त्या खासदारांनी मिळून एक नवीन नाव समोर आणलं, जे होतं PV नरसिंहराव यांचं. PV नरसिंहराव हे तेव्हा खासदार देखील नव्हते, परंतु ते केवळ तेलुगू भाषिक असल्यामुळे पवारांच्या मागे उभे राहिलेल्या दक्षिणेतल्या खासदारांमध्ये फूट पडली आणि त्याचं कारण ठरलं तेलुगू बिडा. बिडा म्हणजे तेलुगू निर्धार, तेलुगू अस्मिता. तेलुगू भाषिक व्यक्ती पंतप्रधान होतोय म्हणल्यानंतर पवारांच्या पाठीमागे असणारे सगळे खासदार एका रात्रीत गायब झाले. आणि म्हणून असं म्हटलं जातं, पवारांचा पंतप्रधान होण्याचा चान्स घालवला तो म्हणजे तेलुगू बिडाने.